नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी रोशन भावने स्वागत आहे आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर। आज तुमच्याकडे अतिशय एक आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याची मुदत वाढलेली आहे। याची घोषणा स्वतः महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी ट्विट करून दिलेली आहे। त्यामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे, नेमकी कधीपर्यंत तुमची ई-केवायसी करण्याची मुदत वाढलेली आहे, तसेच ज्यांना पती किंवा वडील नाही त्यांच्यासाठी ई-केवायसी करण्यासाठी कोणत्या नवीन सूचना देण्यात आलेल्या आहे, या सर्वांबद्दल अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीचे अपडेट तुम्हाला व्हिडिओवरती मिळत राहतील। चला तर लाडक्या बहिणींनो, बघूया नेमकी कधीपर्यंत तुमची मुदत वाढलेली आहे ई-केवायसी। तर माननीय आदित्य तटकरे महिला व बाल विकास मंत्री यांचे ट्विट काय आहे ते बघूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी मुदतवाढ। यामध्ये काय म्हटलेलं आहे, माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे। याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आलेल्या आहेत। परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणीमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र लाभार्थी भगिनींना ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे। या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी करण्याची मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। म्हणजेच तुम्हाला आता 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी ही करता येणार आहे। तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाही यांच्यासाठी काही सूचना आहे। त्यामध्ये ज्या पात्र लाभार्थ्यांचे वडील किंवा पती हयात नाही किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई-केवायसी करावे व त्याची पती अथवा वडील यांचे अधिकृत म्हणजेच मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करायचे आहे। म्हणजे तुमचे जर पती नसेल किंवा वडील नसेल तर तुम्ही जे काही मृत्यू प्रमाणपत्र आहे किंवा घटस्फोट झालेला असेल तर ते घटस्फोटाचं जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला जे काही जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी आहे यांच्याकडे ते जमा करायचे आहे। त्यानंतर तुमची ई-केवायसी कंप्लीट होणार आहे। ही महत्त्वाची सूचनासुद्धा या ट्विटच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांनी दिलेली आहे। या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे। ज्या भगिनींना अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना विनंती आहे की विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी। अशा प्रकारच्या सूचना माननीय आदित्य तटकरे महिला व बाल विकास मंत्री यांनी दिलेल्या आहे। म्हणजेच आता तुमची ई-केवायसीची मुदतसुद्धा वाढलेली आहे आणि जे काही ज्यांना अडचण येत होती, पती की नाही किंवा वडील पण नाही किंवा घटस्फोटित आहे त्यांच्यासाठी सुद्धा यामध्ये जे काही सूचना सांगल्या त्याप्रमाणे तुम्ही आपली ई-केवायसी कंप्लीट करू शकता। तसेच जे काही मंत्री महोदयांनी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी मुदतवाढचं बॅनरसुद्धा जाहीर केलेलं आहे। त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 31 डिसेंबर हीच अंतिम मुदत दिलेली आहे। त्यानुसार जर वेबसाईटमध्ये काही नवीन बदल झाल्यास तुम्हाला त्याची अपडेटसुद्धा आपल्या चॅनलवरती मिळून जाईल। त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वपूर्ण माहितीची अपडेट व्हिडिओवरती मिळत राहते। तसे ही होती मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती। तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि इतर लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका। चला तर भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।